आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण भेट देणार आहोत चक्रेश्वर डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं जोगेवाडी गाव। त्या जोगेवाडी गावची लोकसंख्या ही 500च्या आसपास असेल, परंतु या गावाला जे नाव पडले जोगेवाडी ते इथल्या जोगेश्वरी दरीमध्ये असणारं काळ्या पाषाणातील जोगेश्वरी हे अधिष्ठान। ही जोगेश्वरी देवी आहे। ही देवी ही काहींशी दुर्लक्षित असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी मनमोहक असं धबधबे आहेत, त्याचबरोबर इथला जर निसर्ग पाहिला तर सर्वांनाच आकर्षित करणारा आहे। परंतु जे कातळामध्ये वसलेली जोगेश्वरी देवी आहे, या देवीच्या मंदिर अजून इथं मंदिर झालेलं नाही, परंतु हे जे कातळामध्ये असणारं अधिष्ठान आहे ते सर्व गुहेतील जे अधिष्ठान आहे ते सर्वांनाच आकर्षित करते। या जोगेश्वरी देवीचा इतिहास आपण इथल्या स्थानिक नागरिकांच्याकडून जाणून घेणार आहोत। नेमकं काय सांगाल, कशा प्रकारे इथं तुमची पूजा अर्चा चालते किंवा काय गावाचा उत्सव काय इथं केले जातात? गावाचा उत्सव म्हणजे दसऱ्याला पालखी येत होती आणि असं म्हणजे आता रस्त्यामुळे जराशी थांबलेले आहे आणि मग असं वर्षाला म्हणजे आम्ही महाशिवरात्रीला इथं अभिषेक घालून मोठा उत्सव करतो। नंतर वचन चतुर्थीला असा उत्सव होतो। आता इथं पाहायला गेलं तर बऱ्यापैकी काळ्या पाषाणामध्ये इथं मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात। या पूर्वीपासूनच असलेल्या आहेत आणि इथं काय म्हणजे काय वेगळा असा इतिहास इथं काय असं चालावं असं आमची भावना होती। त्यामुळे काही हालचाल नाही, नुसतं यायचं देवाच्या पाया पडायचं, निवड जाऊन जायचं, ते ह्याच्या पलीकडे काय नाही आहे। आता या गुहेमध्ये आपल्याला देवीचं अधिष्ठान पाहायला मिळतंय। इथं तुम्हाला ग्रामस्थांना वाटलं नाही का की इथं मंदिर व्हावं किंवा इथं काय विकास व्हावा? वाटते का तसा निधी नाही कुठलं। काय मागणी केली होती? काय महाजन जाऊन येतो खरं काय नाही एवढं काय ते म्हणावं लोक कोण घेत नाही आणि काय नाही चालले होते लागत, तसा अनुभव काय कमीच आहे लोकांनी इथल्या। इतर आणि नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊयात। इथे महात्मे जे लोक आहेत ह्या आमच्या ह्याच्या निधीमुळे हे पूर्ण हे पडलेलं आहे। तिथे पूर्वीपासून महाशिवरात्र, वैकुंठ चतुर्थी, श्रावण सोमवार, प्रत्येक श्रावण मंगळवार देवीचा वार आहे, तो इथे लोक येऊन हे करतात। आमचे चुलते पांडुरंग सखाराम राठोड हे पूर्वीपासून पूजा करतात। आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी कृष्णा राठोड हे आता पूजा करतात। पूर्वीपासून हे पाण्याचे आमचे जे हे आहे, तर ह्या पाण्याच्या जोगेश्वरीच्या ह्या धबधब्यामुळे आमच्या गाव पूर्ण हे होतं। तिथे प्यायला रात्रंदिवस तिथे पाणी पूर्ण आता आपण इथं पावसाळ्यामध्ये धबधबे पाहतोय, पण मे महिन्यामध्ये पाणी असते का या ठिकाणी? बारमाही पाणी असतं, बारमाही असे धबधबे पूर्णमध्ये, पण झरा इथं आहे तो प्यायला पाणी किंवा जनावरांना पाणी हे पुरतं इथे, हे बारमाही पाणी आहे। जोगेश्वरी म्हणजे कोकणस्थ ब्राह्मणांची एक कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते। इथे काय असा ब्राह्मणांचा इतिहास आहे का? इथे ब्राह्मण इथं आपल्या देवीला प्रत्येक दसऱ्याला एक डबा तेलाचा देत होते, येत होते ते पूर्वी। त्यानंतर आमचे मामा धोळा कृष्णा एकल ते सुद्धा इथे येऊन पूजा, त्यांची जमीन इथं आहे, ते त्यांनी परशी या देवीला परशी घालून नवीन मूर्ती पिंडी महादेवाची पिंडी त्यांनी स्थापन केलेलं आहे। इथं जर विकास करायचा झाला तर काय तुम्हाला काय अपेक्षित आहे? इथं आमच्या नेत्यांच्या, स्थानिक नेत्यांच्याकडून इथं लक्ष द्यायला पाहिजे। आमदार साहेबांनी याच्यावर लक्ष देऊन, हे आमच्या राज्यमंत्री साहेबांनी तिकडे लक्ष देऊन याची पूर्तता करावी। विकास काय नेमका झाला? विकास म्हणजे इथं पूर्ण रस्ते व्हायला पाहिजेत, त्यात धबधब्याचे किंवा ह्या देवी मंदिराचे आपल्या हे होईल, रहदारी वाढेल। तिथं पर्यटक किंवा भाविक काय येतात? काय येतात पण त्यांना यायची अडचण असल्यामुळे वरूनच बघून जातात ते। जोगेश्वरी मंदिरामध्ये काळ्या पाषाणात असलेली गुहा आहे आणि या गुहेमध्ये शिवलिंगाबरोबरच जोगेश्वरी देवीचं अधिष्ठान आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर सभोवताली जे धबधबे आहेत ते धबधबे सुद्धा आपल्याला आकर्षित करतात। हे जोगेश्वरी ही कातळामध्ये असल्यामुळे इथं बारमाही पाणी असल्याचं इथलं ग्रामस्थ सांगतात। या ठिकाणाचा विकास होणं ही सध्या काळाची गरज असल्याचं व्यक्त होत आहे।